गिरीश, आता तरी सुधार, आता तरी सुधार. कट होता होता वाचलास तू. अजित पवारांची जोरदार टोलेबाजी. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधान परिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. गिरीश, आता तरी सुधार. कट होता होता वाचलास तू, असं अजित पवारांनी म्हणताच विधान परिषदेत एकच हशा पिकल्याचं दिसून आलंय. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली. यावेळी अजित पवार म्हणाले की या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहिले तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत, तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितले, मात्र अजूनही 40शीत आहात असं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचे अध्यक्ष झालेले राहुल नार्वेकरजी देखील बहुधा आतापर्यंत सर्वात तरुण अध्यक्ष असतील. त्याचप्रमाणे आपल्या रूपाने विधान परिषदेच्या या वरिष्ठ सभागृहाचं सभापती पद देखील आपण एका तरुणाला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले आहेत त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल. आपण मगाशी मी तुम्हाला तिथं बसवत असताना वय सांगितलं, परंतु ते पटत नाही. मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण 40शीच वाटताय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे. सभापती महोदय, आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे. आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे. मला आठवत आहे 9 ते 14 आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं. विरोधी पक्षामध्ये होता, बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम, चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला, राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी, तुमचा तो देखणेपणा, तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं त्यावेळेस आम्ही म्हणायचो काय बदल झालाय. आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय. तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही ना, त्यांचा सफारी हाफ असायचा, त्यांना आठवत असं. स्तुती काय गिरीश, कधीतरी सुधार राहो, कधीतरी सुधार. आताही कट होता होता वाचलाही बघ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.